आज पुण्याच्या बावधनमध्ये बेसिक फर्स्ट म्हणजेच मूलभूत सुविधा देण्याची मागणी करत शेकडो नागरिकांनी शांतता मोर्चा काढलाय। रस्त्यांची सुधारणा, मोकळे फुटपाथ आणि पादचारी सुरक्षेच्या मागण्यांसाठी हा शांतता मोर्चा काढलाय। यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी नागरिकांसोबत चालत सहभाग नोंदवलाय, तर आमदार शंकर मांडेकर यांनी मोर्चा संपताना उपस्थित नागरिकांना संबोधले। बावधनच्या समस्या सोडवण्यासाठी लवकरच अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। सिटीजन फोरम हा एक इथला स्थानिक फोरम आहे जो गेले अनेक वर्ष या भागातले स्थानिक प्रश्नांसाठी फॉलोअप घेतोय आणि आज रस्ते पाणी, वीज, कचरा नियोजन आणि सुरक्षितता ह्याच्यासाठी त्यांनी एक हा मार्च काढलेला आणि त्याच्यात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अर्थातच एक जबाबदार पुण्याची नागरिक म्हणून मी इथे आलेले आहे। ताई, PMRDAच्या संदर्भातला पण तुम्ही उपस्थित केलात मुद्दा। मागच्या वेळेस देखील 700 मीटरच्या रस्त्यासाठी तुम्हाला लागलं, अधिकाऱ्यांची तुम्ही काही भेटणार आहात का? आणि नाही, बुधवारी मी PMRDAच्या अधिकाऱ्यांची बुधवारी मीटिंग लावलेली आहे। मी महिन्यातून एकदा किंवा महिन्यातून दोनदा पुणा म्युन्सिपल कॉर्पोरेशन, कलेक्टर यांच्याकडे जातच असते। PMRDAकडे आमचा खूप फॉलोअप एरवी चालू असतो। दुर्दैवाने यातल्या मूलभूत प्रश्न लोक टॅक्स भरतात तरी सुटत नाही, हे दुर्दैवी आहे। पण बुधवारी आम्ही पुन्हा एकदा विनंती करायला जाणार आहे आणि जर 2 आठवड्यामध्ये काही आम्हाला हालचाल दिसली नाही तर मग आम्ही हा पालकमंत्र्यांपर्यंत इश्यू रेज करणार।